सगळ्यांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं। सगळा मराठा समाज त्यांची वाट बघतोय आरक्षण देण्याची। दुसरं सांगतो, त्यांच्या हातानं त्यांनी सरकार त्यांचं पाडून घेऊ नये हे त्यांना जाहीरपणाने सांगतो। जर आरक्षण नाही दिलं, सगळ्या मागण्या जर मंजूर नाही केल्या तर माया नावानं बोंबलत बसायचं नाही, परत ओरडायचं पण नाही की 2024ला पाडापाडी कशामुळे झाली हे मला विचारायचं नाही। तुम्हाला संधी आहे माझा समाज मोठा करायचा। आणि तिसरा विषय की मराठा समाजाने स्वतःच्या पोराला धोका देऊ नका। आता राजकीय लोकांसाठी स्वतःच्या पोराला आरक्षण देण्यासाठी सगळ्यांनी एकजीवानं राहा। नेत्याला नेत्याच्या पोराला मोठं करायला मतदान व्हायला घालू नका, याच्यापेक्षा जास्त सांगत नाहीत। आणि आपण काल लई लोकांचा आग्रह होता, आपल्या खूप लोक कोरडे पडले होते काल, हजारांना रडून रडून लोक होते, आजही तसंच झालं। त्यामुळे आपण हे आमरण उपोषण महाराष्ट्रातल्या महिला म्हणूयात आंतरवालीतल्या सगळ्यांच्या मिळून सगळ्यांच्या आणि मठाधिपती नारायणगडाचे शिवाजी बाबाजी यांच्या साक्षीने आपण स्थगित करतो। आणि आता बोलतो रोजच आपण, फक्त शांत राहा, शांततेत येत जा, शांततेत जा, आरक्षण मिळू, एक जीवन राहा। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।